त्याच्यामध्ये पहिले तर प्रशासनाने पावसाची आलेली बैठक बोलायला पाहिजे. त्या बैठकीमध्ये येणाऱ्या पावसामुळे येणाऱ्या पाण्यामुळे ते काय परिणाम होतो याची चर्चा झाली पाहिजे. झालीच नाही. आणि आज रस्त्यावर कुठेही महानगरपालिकेची यंत्रणा पूर परिस्थितीमध्ये दिसत नाही. त्याची काय ॲडिशनल यंत्रणा नाही आणि तरी आणि ज्या पद्धतीने ह्या पुरावर लक्ष ठेवायला पाहिजे ते लक्ष न ठेवलं. आज नागरिकांची घाणी उडली, काही घरामध्ये पाणी गेले, काही लोकांना शिवनगरमध्ये 3 लोक जॉब होतो वेगवेगळे जागेत गटपाळ झाले. तरी प्रशासनाने आणि जिल्हा अधिकारी ही पहिली बैठक पुण्यामध्ये घ्यायला पाहिजे. संबंधित जी लोक आहेत त्यांना आदेश द्यायला पाहिजे. आणि आज नागरिकांची धावपळ झालेली, रस्ते ट्रॅफिक जाम आहे, नदीला पाणी आलेलं आहे, काही घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि नागरिकांची ताबडतोब प्रशासनाची जबाबदार प्रशासन आणि पावसाळ्यापूर्वी गटारं साफ करायला पाहिजे, नाली साफ करायला पाहिजे आणि नदी सुधार योजना प्रकल्प जो चालू त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली त्यांना प्रशासन मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. परिस्थिती आवाका बाहेर जाते. याच्यामध्ये पहिली प्रशासनाने पहिली बैठक घ्यायला पाहिजे आणि या बैठकीमध्ये सगळ्यांची चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आमच्याही सूचना घ्यायला पाहिजे, त्यांच्या सूचना होत्या. पण याच्यामध्ये कुठे प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी विधानसभेत हा प्रश्न विचारला होता की नाल्या सर्वांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये आलेले प्रशासन आणि अधिकारी एकत्र मिळून कामाकडे दुर्लक्ष त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि प्रशासनाला लोकप्रतिनिधीला उत्तर द्यायलाच वेळ आहे. ते लोकप्रतिनिधी चर्चा करून ज्या काय गोष्टी आम्हाला ज्या माहिती असतात त्याच्यावर आम्ही असतो आमच्याही सूचना करून घेतो पण आजची परिस्थिती हे आरोप प्रत्यारोप राजकीय दिसणार आहे. मात्र पुण्यातली परिस्थिती आता त्यांच्यासाठी आपल्याला आरोप करत नाही. ही पहिली परिस्थिती त्यांनी बैठक घ्यायला चर्चा होईल. त्याच्यामध्ये काय मार्ग काढला पाहिजे ही आमच्याशी बोललं असतं आणि त्याच्यामध्ये ही परिस्थिती आली नसते. आरोप नाही याच्यात गोष्टी आता राष्ट्रवादीकडनं असा आरोप करण्यात येतो की नदी पुराचं प्रकल्प आहे त्यामुळे पुण्याचं पाणी जाऊन सगळ्याकडे जाऊन याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा आग्रहांचे आणि या सगळ्या ही परिस्थिती प्रत्येक केंद्रामध्ये आकर्षक आणि चुकीच्या पद्धतीने चाललेलं काम त्याच्यामध्ये अनेक संस्थेने अनेक मार्गदर्शन माहिती दिली. याच्यामध्ये काय परिणाम आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचं घोडं दाखवण्याचं काम केल्यामुळे त्याच्यामुळे पुणेकरांना परिस्थिती लोकांनी आजही नदी सुधार योजनेमध्ये प्रचंड तफावत आहे आणि तफावत नाही गेली तर वाढवणार ज्या पद्धतीने टेंडर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून स्वतःची खिशी भरण्याचं काम करतात त्याला ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राष्ट्रवादीचं असंही म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस स्वतःला पदाचे शिल्पकार म्हणतात आणि त्यांनीच आता याची जबाबदारी नाही शिल्पकार ते म्हणतात तर त्यांनी व्यवस्थित ते जे आम्ही म्हणतात ते आम्ही आता ही त्यांच्या पुढं जे आहे आम्हीच करतो सगळं महाराष्ट्र आम्ही करतो देश आम्ही करतो त्यानंतर त्यांनीच करतो लोकांना ते दिशाभूल करायला निर्माण झाली ही परिस्थितीचा आढावा घेऊन जर एक चांगला नियोजन केलं असतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं धुंडेकरांचं म्हणणं आहे. शिवानी पांढरे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.